रामराम मंडळी, यानंतर दशरथानं पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. संस्कार हे अनन्यसाधारण महत्वाचे आहेत. सुप्रजा निर्मिती हे आपल्यावरती आपल्या संस्कृतीनं दिलेलं एक ऋण आहे. मातृऋण, पितृऋण, ऋषीऋण आणि असं सगळं ऋण मानताना सुप्रजा निर्मितीचं ऋण, संस्कार पूर्ण प्रजा निर्मिती करणं, यासाठी त्या काळी केलेला यज्ञ, याग, जप आणि यातून दशरथांना मिळालेला आशीर्वाद, त्या आशीर्वादातनं जन्माला आलेले आमचे रामरायांचा जन्म हा खऱ्या अर्थानं आज विचार कराल तर त्या क्षणी झाला, त्या काळी झाला, आज काय त्याचं. पण खरंच हा विचार कायम करा. क्षणाक्षणाला आमच्यासाठी रामजन्म आवश्यक आहे. त्या काळी झाला, आज नको. अहो, आमच्या मंदिरांमधून तर सातत्यानं चैत्र नवमीला रामजन्म घडतो. दरच वर्षी रामजन्माचा उत्सव होतो. असं का? आनंद तर आहेच. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. खऱ्या अर्थानं रामजन्म दररोज दर क्षणाला व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत अहंकाराचा रावण आहे तोपर्यंत रामजन्म आहे. ज्या वेळेला अहंकार आडवा येतो, इगो येतो, त्यावेळेला रावण आहे हे लक्षात ठेवा. आणि मग तेव्हाच मला रामजन्माची खरी आवश्यकता आहे. हा जर राम क्षणाक्षणाला जन्मला तर खरंच सांगते, रामराज्य अगदी शक्य आहे. कुटुंब व्यवस्था जगणं, कुटुंब व्यवस्थेचं पालन पोषण होणं अगदी शक्य आहे. आणि माझे संस्कार, संस्कृती आणि माझं चिरंतन असणारा राम हा कायम आपल्या बरोबर राहणार आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, राम होऊन राम ध्या रे, राम होऊन राम ध्या रे, रामासी रामासी शरण निघा रे, राम होऊन राम ध्या रे, राम होऊन. क्षणाक्षणाला राम व्हा आणि आयुष्याची कृतार्थता अनुभवा. राम राम मंडळी.